उद्धव ठाकरेंची शिवसेना मशाल चिन्हावरच आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे। मशाल या चिन्हाशी साधर्म्य असलेलं चिन्ह वगळण्याची विनंती त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला करण्यात आलेली आहे। परिणामी लोकसभा निवडणुकीमध्ये पेटलेली मशाल विधानसभा निवडणुकीमध्ये देखील पेटेल का हे आता ऑक्टोबर महिन्यामध्ये स्पष्ट होईल। मशाल चिन्हावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 उमेदवार निवडणूक जिंकले आणि लोकसभेत पोहोचले। राज्यात जून 2022 मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर खरी शिवसेना कुणाची हा वाद सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे गेला होता। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी त्यांचीच शिवसेना खरी असा दावा केला होता। त्यानंतर निवडणूक आयोगाने ऑक्टोबर 2022 मध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह दिलं होतं। मात्र शिवसेना आणि धनुष्यबाण हे अनेक वर्षांचं समीकरण लक्षात घेता मतदारांपर्यंत मशाल चिन्ह पोहोचलं की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र ही शंका खोटी निघाली। मशाल चिन्हाला मत देत मतदारांनी 9 उमेदवार विजयी केले। मात्र आगामी निवडणुकीत मतदारांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी चिन्हाशी साधर्म्य असलेलं चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडे पक्षाकडून पत्र देण्यात आले। मंजूर करण्यात आलेलं मशालीचं चित्र हे चिन्ह म्हणून ईव्हीएम मध्ये आणि बॅलेट पेपरवर दर्शवण्याची मागणी करण्यात आली। परिणामी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही असा मुद्दा शिवसेनेकडून मांडण्यात आला। शिष्टमंडळ मागच्या काही दिवसापूर्वी निवडणूक आयोगाला भेटलेला आहे। मशाल चिन्हामध्ये काही मॉडिफिकेशन आम्ही दिलेले आहे आणि दुसरी गोष्ट की अशा पद्धतीने जसं राष्ट्रवादीचं जे चिन्ह होतं त्याच्या साधर्म्य असलेलं काही चिन्ह होतं तर ते निवडणूक आयोगाने ते ऍक्सेप्ट केलं ते राष्ट्रवादी सूचना। तशीच मला वाटतं आम्ही केलेली विनंती आणि सूचना दोन्ही निवडणूक आयोग निश्चित मान्य करेल अशा प्रकारचं अभिवचन आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेलं आहे। शिवसेना ठाकरे गटाकडून मशाली सोबत साधर्म्य असलेलं चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली तर आगामी विधानसभा निवडणुकीत मशाल पेटणार नाही असा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला। मशाल चिन्ह शिवसेनेसाठी तसं काही नवं नाही। 1989 मध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेनं मोरेश्वर सावेंना उमेदवारी दिली होती। मोरेश्वर सावे त्यावेळी मशाल चिन्हावर लढले होते। मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर झालेल्या जाहीर सभेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मशाल चिन्हावरच मतं मागितली होती। त्या निवडणुकीत मशाल चिन्हावर शिवसेना विजयी झाली होती। त्या विजयानंतर मराठवाड्यात शिवसेनेचा मोठ्या प्रमाणात विस्तार व्हायला मदत झाली होती। आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मशालीवर उद्धव ठाकरेंचे 9 उमेदवार विजयी झाले। परिणामी विधानसभा निवडणुकीत मशाल चिन्ह कितपत प्रभावी ठरतं हे निकालानंतर स्पष्ट होईलच। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।